तर आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवते की पाठीमागं मी एक व्हिडिओ बनवलेला की मी माझ्या स्किनसाठी काय वापरते. आय थिंक मी ही लाईव्ह घेतलेली. तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की ॲलोवेरा जेल, क्लेन्झिंग मिल्क आणि ॲझॅलिक ॲसिड म्हणून एक क्रीम मी यूज करते चेहऱ्याला. तर त्याचा मला इफेक्ट जाणवला, असं नाही आहे की नाही जाणवला. त्याचा इफेक्ट मला जाणवला, पण काही दिवसांनी असं झालं की माझा चेहरा अजून खराब होण्यास सुरुवात झाली. आणि त्याचं एक मेन रिझन हे पण होतं माझा चेहरा खराब होण्याचं की मी एकदम थंड पाणी प्यायला सुरुवात केलेली उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे पण माझा चेहरा खराब झाला. प्लस मी असं न कुणाला विचारता प्रोडक्ट माझ्या चेहऱ्यावरती वापरले. त्याच्यामुळेही माझा चेहरा खराब होण्यासाठी भरपूर काय काय झालं माझ्या चेहऱ्यासोबत. नंतर मी असंही बोलले होते त्या लाईव्हमध्ये की तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ नका. तर तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट नक्की घ्या. डॉक्टर ट्रीटमेंटनी तुम्हाला तुमच्या जे पिंपल्सचं जे रूट कॉज आहे ते समजतं. आणि मेन थिंग ही असते, आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा की डॉक्टर आपल्याला आपले हेअर्समध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरून आपल्या पिंपल्सचं ते आपल्याला सांगतात. तर मी सांगते आता. तर आता मी जी ट्रीटमेंट चालू केली आहे डॉक्टरकडं, ती चेहऱ्यावरती हे जे काय डाग वगैरे दिसतात ह्या डागांसाठी केलेली आहे. पिंपल्स पण येतात मला कधी कधी, पण डाग माझे जुने आहेत खूप, ते डाग रिमूव्ह होण्यासाठी मी ट्रीटमेंट चालू केली. ह्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरनी मला असं सांगितलं की तुमच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स येत आहेत. त्याचं जास्त रिझन तेच आहे. तर असं काही नाही आहे डॅन्ड्रफमुळे पिंपल येतात. कारण मला जेव्हाही डॅन्ड्रफ नव्हता तेव्हाही माझ्या तोंडावरती पिंपल्स येतच होते. तर हे काय होतं, तुम्ही कुणाला न विचारता जर तुमच्या चेहऱ्यावरती कोणतेही प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला पिंपल्स येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आठवड्यातून एकदा घरच्या घरी क्लीनअप करायचे. क्लीनअप करताना तुम्ही आईस असतो तो व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती फिरवायचा आहे. तुम्ही जर थंड पाणी पित असाल तर ते बंद करून टाकायचे. थंड पाण्याने आपल्या जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे पचनसंस्था जी आहे ती अजिबात वर्क करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढतं. आपण खाल्लेलं व्यवस्थित पचन होत नाही. आणि डॉक्टर काय करतात, जेव्हा आपण डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला जातो तेव्हा आपल्याला ते जे आपण खाल्लेलं आहे जेवण ते व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी आपल्याला मेडिसिन चालू करतात. आता याच्यामध्ये मला होमिओपॅथिकचे मेडिसिन चालू केले. त्याच्यामध्ये आता मला होमिओपॅथिकचे मेडिसिन चालू आहेत. तर ह्या होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये एक गोष्ट मी नोटीस केली की त्याच्यामध्ये तुम्हाला एक हिरवी गोळी दिली जाते जी आय थिंक विटॅमिन ईची असेल. एक ऑरेंज आली आहे जी विटॅमिन सीची असेल. आणि एक ब्लॅक कलरची आहे की जी आपल्या शरीरातली जी काय घाण असेल, तर त्याचा शब्द मला आठवत नाही आहे नेमका, ती सर्व रिमूव्ह होण्यासाठी दिलेली आहे. तर तुम्ही एवढं इथपर्यंत मी याच्यातून एक गोष्ट शिकले की इथपर्यंत जाईस्तोपर्यंत आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण एक तर थंड पाणी प्यायचं नाही आहे. आपल्या आहारामध्ये एक फ्रूट हवं आहे. त्याच्यानंतर कुणाला न विचारता चेहऱ्यावरती कुठलेही प्रोडक्ट यूज करायचे नाही आहेत. आणि स्किन केअर एवढं पण नाही करायचं की त्यांनी आपला चेहरा अजून घासला जातो, अजून त्याच्यावरती रॅशेस वगैरे येतात तर अजून खराब होतो. तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला देवाने जसं बनवले तसं तुम्ही राहा. व्यवस्थित राहील तुमची स्किन. महिन्यातून आठवड्यातून तुम्ही घरच्या घरी क्लीनअप करा. व्यवस्थित काळजी घ्या स्वतःच्या चेहऱ्याची. बस मी बॅड एक्सपिरियन्समधून गेले, तर मला असं वाटलं की मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा. तर हाय सर्वांना, या पुरणपोळी खायला आमच्याकडे. तर हे मी साई साचवलेली थोडी घरामध्ये, तर ती मिक्सरला फिरवली आहे मी. एवढा लोण्याचा गोळा भेटला आहे मला. आज नेमकं तूप संपले घरातलं, तर जेवढी साई साचलेली, एक डब्बा भरून साई होती, छोटा डब्बा, तर त्याचा एवढा लोण्याचा गोळा निघाला आहे. बघू आता किती तूप निघतं याच्यापासून, कारण आज आपल्याला पुरणपोळी बनवायची. तर पुरणपोळीसाठी आपल्याला तूप हवं आहे. बघा आता मी हे ठेवलेलं, तर एवढं तूप निघालं आहे.
आणि एकदम सिंपल असतं. मिक्सरला थोडं फिरवायचं आणि काढून घ्यायची. तर इकडं आता मी पुरण काढून घेते. आता मी एकटी असल्यामुळे मला व्लॉग शूट करणं पॉसिबल नाही आहे, तर मी तुमच्यासोबत आज पुरणपोळी नाही शेअर करणार आहे. तर ही नेक्स्ट मॉर्निंग आहे. दुसऱ्या दिवशी मला मेहंदी लावायची होती केसांना, तर मी आता हे नवीन पॅकेट आणले, हे मी ट्राय करून बघणार आहे. तर त्याच्यासाठी मी चहापत्तीचं पाणी ठेवले गरम करायला. बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं. संडेला मस्त वातावरण होतं, पाऊस वगैरे होता. आणि लिंबू टाकणार आहे मी एक, कारण माझ्या केसांमध्ये थोडा डॅन्ड्रफ झाला आहे, त्याच्यामुळे लिंबू पण मी टाकणार आहे. आणि या मेहंदीमध्ये सर्व आहे जिन्नस, त्याच्यामुळे काही दुसरं टाकायची गरज नाही. तर इकडं सकाळी थंडी वाजत होती, तर रुद्राक्ष आणि त्याचे पप्पा कसे बसलेत ते दाखवते मी तुम्हाला. आणि यांना नुसते रील आणि पिक्चर हवे असतात. हसतोय कसा. तर इथे मला सकाळी आधी पिल्लूसाठी कुकर लावावा लागतो खिचडीचा त्याच्या. तर त्याच्या खिचडीमध्ये मी इंद्रायणी तांदूळ, मिक्स डाळमध्ये मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ वापरते. आणि त्याच्यामध्ये मी बीट आणि गाजर टाकते. तर इथं आता माझ्याकडे तवा लोखंडाचा आहे, त्याच्यामुळे मी तव्यामध्येच मेहंदी खलवणार आहे. मला ॲक्च्युली रात्रीच भिजत टाकायची होती, पण रात्री भरपूर कामं असल्यामुळे मी सकाळीच टाकली आहे. तर एवढी निघाली आहे. भरपूर माझ्या केसांना लावून पण मी उरलेली ती रुद्रांशच्या पप्पांना लावली मी. भरपूर मेहंदी असते. 75 रुपीला भेटलं मला हे. तर आधी मी अर्धच लिंबू पिळलेलं, म्हटलं बघू, पण हे आत्ताचे लिंब असे आहेत ना की याच्यामध्ये रसच नसतो अजिबात, नुसते पिवळे असतात फक्त. कसे पिवळे करतात काय माहिती. इथे कुकरची शिट्टी झाली आणि मी अदृश्य झाले. परत थोडा कॅमेरा पुसला मी. आणि सकाळी अवतार एवढा खराब असतो ना, पण म्हटलं खूप दिवस झाले एकही व्हिडिओ नाही पडला, त्याच्यामुळे एक व्हिडिओ शूट करावा. तर व्यवस्थित उकळी येऊ द्यायची त्याला, एकदम बारीक गॅसवरती थोडा वेळ. त्याच्यानंतर हे पाणी टाकायचे. मी कधी पण चहापत्तीचं पाणीच वापरायचं. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा केसांसंदर्भात, तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ आहे माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये. केसांची काळजी कशी घ्यावी हा या व्हिडिओचं टायटल आहे. तर इथं मी सर्व मेहंदी व्यवस्थित भिजवून घेतली. ते रुद्रांशचे पप्पा विचारत होते पोहे आहेत का गं, पोहे बनव. त्यांना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात. पण मी म्हटलं पुरणपोळी पडली आहे, तर मी तीच गरम करणार आहे. आणि आम्हाला सर्वांना पुरणपोळी खूप आवडते चहासोबत. तर मी मेहंदी खलवली. एकीकडे रुद्रांशचा खाऊ झालेला, तर मी चहा ठेवला एकीकडे. आणि दुसरीकडे ज्या पुरणपोळ्या होत्या त्या सर्व गरम केल्या तूप लावून. आणि मी पुरणपोळी बनवताना पुरणपोळीला तूप अजिबात लावत नाही. जेव्हा आम्हाला खायच्या असतात तेव्हा आम्ही त्याच्यावरती तूप टाकून खातो गरम करून. याने खूप छान लागते पोळी. तर
आता मी पोळ्या गरम करायला घेतल्यात आणि रात्री सर्व खाऊन वगैरे एवढं तूप उरलेलं, तर ते तूप मी लावते आता पोळ्यांना आणि गरम करते व्यवस्थित. तर नागपंचमी आय थिंक गुरुवारी का शुक्रवारी होती, तर मी थोडं पुरण आणि पीठ ठेवलेलं, तर ते मी शनिवारी रात्री बनवलेलं आणि मग संडेला आम्ही खाल्लेलं. शुक्रवारी होती आय थिंक. तर जेवढा खायचं होतं तेवढंच बनवलेलं, नंतर पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं, ते नंतर मग बनवलं. तर इथं या नाश्ता करायला. त्याच्यानंतर आमचा हा नाश्ता झाल्यानंतर दुपारचा आमचा नाश्ता होता मक्याचे कणीस, तर रुद्रांशला ते पकडायचं होतं पण ते गरम गरम असल्यामुळे त्याला पकडता येत नव्हतं.